जय शिवराय मित्रांनो आरबीआयच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भातील नवीन गाईडलाईन्स आणण्यात आल्या। याच्याबद्दलचं एक अपडेट आपण घेतला आणि हे अपडेट घेत असताना बरेच सारे असे प्रश्न आणि बऱ्याच सारे अशा कमेंट आल्या की ज्याच्यामधून असं दिसून येत आहे की किसान क्रेडिट कार्ड बद्दल बरीच सारी माहिती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना नाही। मुळात तर किसान क्रेडिट कार्ड ही कन्सेप्टच आणखीन तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही। मग नेमकं किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? आपण जे पीक कर्ज घेतो तेच पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड का? किसान क्रेडिट कार्ड मध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे, त्याचे काय फायदे असतात, कशा प्रकारे ते रिन्युअल केलं जातं, याच्यामध्ये कर्जाची मर्यादा काय असते किंवा याचं क्रेडिट कार्डचं किसान क्रेडिट कार्डचं जे लाईफ टाईम असतं ते कधी असतं, ते रिन्युअल कसं केलं जातं, हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी वार्षिक जे काही वेगवेगळे दर ठरवले असतात, हेक्टरी दर निश्चित केले जातात। प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये काही बदल केला जातो। 10% 5%ची वाढ केली जाते। पिकानुसार प्रत्येक हेक्टरी पिकाचा एक दर ठरलेला असतो आणि याच दरानुसार या केसीसीच्या अंतर्गत सुद्धा किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जातात। साधारणपणे आपण जर पाहिलं तर 8.5 ते 9% पर्यंत पीक कर्जाचा दर असतो, ज्याच्यामध्ये 2% ही सवलत दिली जाते कर्जावरती। याच्यानंतर जर रेग्युलर पीक कर्ज भरली या केसीसीच्या अंतर्गत जर वार्षिक त्याचं परतफेड केली तर त्याच्यामध्ये 3% सूट दिली जाते आणि आता राज्य सरकारकडून त्याच्यावरती आणखीन 3% पर्यंतची सूट, म्हणजे जवळजवळ फक्त 1 ते 1.5% व्याज आता शेतकऱ्यांनी याच्यामध्ये भरायचे। बिनव्याजी कर्ज जरी आपण म्हणलं तरी कर्ज या ठिकाणी आता मिळता येतात। याची लिमिट किती आहे तर 1,60,000 रुपयापर्यंत विना तारण, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तारण न ठेवता या किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत 1,60,000 रुपयापर्यंतची पीक कर्ज दिली जातात। आता याच्यामध्ये ही जी काही मर्यादा आहे ही अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी, आता याच्यामध्ये 2 लाखापासून ते 50 लाखापर्यंतची कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत दिली जातात। त्याच्यामध्ये ते मॉर्गेज लोन म्हणून आपण त्याला पुढे, ज्याच्यावरती तारण कर्ज असं आपण त्याला संबोधित करतो। आता या 1,60,000 पासून पुढे 2 लाखापर्यंत जर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या अंतर्गत सोनं चांदी किंवा काही ठेवून जर कर्ज घ्यायचे असतील तर ते सुद्धा विना तारण कर्जाच्या अंतर्गतच येतात। आता या 1,60,000 ते 2 लाख, आता बरेच जण म्हणतात की केसीसीची मर्यादा 5 लाख 6 लाख, मग हे काय? मित्रांनो, केसीसीच्या अंतर्गत जी काही कर्ज घेतली जातात त्या कर्जावरती प्रत्येक वर्षी वाढ केली जाते। याच्या अंतर्गत वेगवेगळे प्रकार आहेत। आता जर समजा तुम्ही सोयाबीनसाठी केसीसी काढलं तर त्याच्या अंतर्गत दिलं जाणारं कर्ज वेगळं असणार आहे। तुम्ही जर ऊसावरती केसीसी काढलं तर त्याची कर्ज मर्यादा, म्हणजे तुम्ही ज्या केसीसी अंतर्गत ज्या पिकाचा अंतर्भाव करता त्या पिकानुसार तुम्हाला दिलं जाणारं कर्ज वेगळं असतं। तुम्ही किसान क्रेडिट कार्ड वरती जर तुमच्या द्राक्ष पिकासाठी कर्ज काढत असाल तर त्याची मर्यादा वेगळी असू शकते। आता ही मर्यादा झाल्यानंतर, या कर्जाची मर्यादा घेतल्यानंतर याच्यानंतर तुम्हाला समजा शेळी पालन करायचे, कुक्कुट पालन करायचे, गायीची खरेदी करायची आहे तर त्याच्यासाठी जे काही दर निश्चित करण्यात आलेले त्याच्यासाठीची काही रक्कम याच्यामध्ये दिली जाते। याच्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर असतील, इतर काही अवजार असतील किंवा काही वेगवेगळ्या बाबी असतील त्याची खरेदी असेल, या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये समावेश केल्या जातात। अशा प्रकारे जी काही एकंदरीत कर्जाची मर्यादा आहे ती वाढत जाते। आता तुम्ही केसीसी घेतल्यानंतर त्याची आता लिमिट 6 वर्ष केली, कारण दीर्घ मुदतीची जी कर्ज आहे त्याचा आता म्हणजे दीर्घ पिकासाठीचा 18 महिने कालावधी केला आहे, त्यानुसार आता ही मर्यादा 6 वर्षाची करण्यात आली आहे। जर तुमचं एकल पीक असेल सोयाबीन कापूस वगैरे तर त्याच्यासाठीची मर्यादा आता 12 महिन्याची करण्यात येणार, म्हणजे 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार आहे। याच्यामध्ये पहिल्या वर्षी तुम्ही विहित मुदतीमध्ये परतफेड केली तर जे काही तुमच्या केसीसीची मर्यादा असेल त्या मर्यादेमध्ये 10% वाढ केली जाते। म्हणजे जर तुम्हाला पहिल्या वर्षी 1,50,000 रुपयाचं किसान क्रेडिट कार्डचं लिमिट मिळालं असेल तर त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी 10%ची वाढ केली जाते, म्हणजे तुम्हाला 1,65,000 रुपये हे दुसऱ्या वर्षीची केसीसी मर्यादा असणार आहे। त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये आणखीन 10% वाढ केली जाते, म्हणजे 16,500 रुपये त्याच्यामध्ये वाढ केले जाणार। अशा प्रकारे ती मर्यादा तुमची प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये वाढत जाते। आता प्रत्येक वर्षी तुम्हाला जो काही कालावधी दिलेला असतो या कालावधीमध्ये त्याची विहित मुदतीमध्ये परतफेड करायची असते, रिन्युअल करायचं असतं। हे रिन्युअल करत असताना तुम्ही काय पिकं घेतायत त्याचा पिकाचा अंतर्भाव वगैरे त्याच्यामध्ये करणं गरजेचं असतं। आता याच्यामध्ये कागदपत्र काय लागतील तुम्हाला, तर कागदपत्रामध्ये मुळात तर शेतकरी हा वैयक्तिक खातेदार असावा, म्हणजे त्याची स्वतःची जमीन असावी। आता केसीसी साठी आपण पाहिलं तर बऱ्याच साऱ्या बँकेच्या पोर्टलवरून केसीसीचे अर्ज घेतात। बँक ऑफ महाराष्ट्र असेल, एसबीआय असेल किंवा इतर वेगवेगळ्या बँक आहेत। जनसमर्थ पोर्टल सुरू करण्यात आलेले, जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून ते अर्ज घेत आहेत। परंतु बँकेच्या माध्यमातून आपण हे अर्ज करत असताना बँकेकडे एक केसीसी साठीचा अर्जाचा एक विहित नमुना असतो, तो नमुना तुम्हाला भरायचा असतो।
त्याच्यासोबत तुम्हाला पासपोर्ट साईजचे फोटो लागतात, तुमच्या जमिनीचा रेकॉर्ड. आता ॲग्रीस्टॅक आल्यामुळे आणि जनसमर्थ पोर्टल आल्यामुळे तुम्हाला या सगळ्या कागदपत्रांमधून मुक्तता मिळालेली आहे. आता जनसमर्थ पोर्टलवरती काय, तुमचा आधार नंबर आणि तुमचा फार्मर आयडी टाकून तुमचं लँड हे सगळं त्या ठिकाणी घेतलं जातं आणि तुम्हाला डायरेक्टली त्याच्यावरून कर्ज दिली जात आहे. पण समजा जर जनसमर्थ पोर्टलकडे नाही गेला आणि तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जरी करत असाल तरी तुम्हाला फोटो, तुमचा 7/12/8, तुमचा चतुर्सीमा नकाशा त्याचे एक तुम्हाला तलाट्याकडून घ्यावा लागेल. याच्यानंतर तुम्हाला एक वकिलाकडून कुठल्याही दुसऱ्या इतर बँकेतून कर्ज घेतल्या नसल्याबाबतचे एक नो ड्यूज प्रमाणपत्र वगैरे घ्यावं लागेल. अशा प्रकारचे कागदपत्र या किसान क्रेडिट कार्डच्या ऍप्लिकेशनसाठी लागतात. परंतु बहुतांश बँकेच्या माध्यमातून हे आता जनसमर्थच्या माध्यमातूनच केसीसीचं सुरू केलेलं आहे. केसीसाठी तुम्ही स्वतः सुद्धा ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता, परंतु त्याच्यामध्ये प्रक्रिया खूप सारी आहे. त्याच्यामध्ये वेटिंग आहे, लँड व्हेरीफाय होणं, या त्या सर्व बाबी खूप साऱ्या किचकट आहेत. परंतु आपण बँकेच्या माध्यमातून मात्र याच्या माध्यमातून सोप्या अशा पद्धतीने आपण हे घेऊ शकतो. आता याच्यामध्ये वाढीचा नियम आपण पाहिलाय की प्रत्येक वर्षी 10% वाढ होणार आहे. याच्यामध्ये सुद्धा जर समजा तुम्ही आता केसीसी घेतली आणि त्याच्यामध्ये तुमचं एक पीक असेल आणि त्या पिकामध्ये जर तुम्ही बदल केला तर त्या पिकाच्या बदलानुसार सुद्धा तुमच्या कर्जाच्या मर्यादेमध्ये बदल केला जातो. जे तुम्हाला केसीसीच्या अंतर्गत क्रॉप लोन दिलं जातं ते क्रॉप लोन तुमच्या पिकाच्या आधारे दिलं जातं. आणि हे कुठून घेतलं जातं, आता तुमच्या पीक पाहणीचा डाटा असेल किंवा तुम्ही प्रत्यक्षात काही त्याच्याबद्दलचं घोषणापत्र दिलं असेल ते आधारावरती हे होतं. आता बऱ्याच वेळा बऱ्याच जणांची जमीन वाढते. माझ्याकडे समजा पूर्वी 2 एकर जमीन होती, मी त्याच्यावरती केसीसी काढलं होतं. आज माझ्याकडे समजा 5 एकर जमीन आहे, तर त्या जमिनीच्या होल्डिंगनुसार सुद्धा आता 1 हेक्टर पर्यंत 1,60,000 रुपयाची मर्यादा आहे. त्याच्यामध्ये क्षेत्र वाढ गेल्यानंतर ती मर्यादा पुढे तेवढीच वाढवली जाते आणि साधारणपणे 5 लाखापर्यंत केसीसीची कर्ज. याच्यामध्ये राज्य शासनाच्या नियमानुसार जी काही 3 लाख रुपयापर्यंतची कर्ज आहेत केसीसीच्या अंतर्गतची ती जवळजवळ बिनव्याजी येतं, कारण केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे हे व्याज त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये माफ केलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त जरी काही व्याज लागलं तरी सुद्धा तुम्ही कर्ज परतफेड केल्यानंतर दुसऱ्या वर्षी आता ते तुमच्या खात्यात येतं. आता या वर्षीपासून ते डीबीटीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे. जोडधंदा जर आपण त्याच्याबरोबर काय दाखवलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याची मदत होणार आहे. आणि आता रिन्यू एक महत्वाची अशी प्रक्रिया, तुम्हाला 365 दिवसाचा किंवा जी काही विहित मुदत दिलेली असेल त्या मुदतीमध्ये तुमचं खातं पुन्हा एकदा झिरो बॅलन्स करायचं असतं. त्याची पुन्हा जी काही रक्कम आहे ती पूर्ण भरायची. साधारणपणे 24 तास त्याच्यामध्ये ती रक्कम तुम्हाला ठेवावी लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्या विड्रॉल प्रक्रिया ज्या आहेत त्या पुन्हा त्याच्यामध्ये सुरू करू शकता. तर याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या बँका काय करतात, रिन्युअल नूतनीकरणाचे जे अर्ज आहेत, नव्या जोनाचे अर्ज वगैरे घेतात. त्याच्यामध्ये तुमचे नवीन काय पिकाचे बदल झालेले का, जमिनीचे काय बदल झालेत का, कोणी जमीन विकली का, कोणी जमीन घेतली का, या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये चेक केल्या जातात आणि त्याच्यामध्ये पुन्हा 10% पर्यंतची वाढ याच्यामध्ये दिली जाते. तर अशा प्रकारे या किसान क्रेडिट कार्डच्या या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जातात. आता बरेच जण म्हणतात की 6 लाख केली मर्यादा, 5 लाख केली सांगतात, पण मिळत नाही. मुळात याच्यामध्ये काय की तुमचं पीक काय, तुमच्या त्या पिकाचा दर काय निश्चित करण्यात आलेला आहे, या सर्वांच्या अनुषंगाने ती कर्ज दिली जातात. बऱ्याच साऱ्या बँका कर्ज देत असताना मोठ्या रकमेचे कर्ज हे मॉर्गेज शिवाय देत नाहीत. आणि किसान क्रेडिट कार्डच्या नियमानुसार सुद्धा साधारणपणे 1,60,000 रुपयापर्यंतची म्हणजे 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम ही तुम्हाला फक्त विनातारण रक्कम आहे. त्याच्यावरती जे काय असेल ते मॉर्गेज आहे. आता बऱ्याच साऱ्या किसान क्रेडिट कार्डवरती 50 लाखापर्यंतची, 40 लाखापर्यंतची कर्ज येतात. ती सर्व कर्ज मॉर्गेज लोनच्या अंतर्गत येतात. तर याच्या अंतर्गत विना तारण आणि विना व्याजी जर कर्ज वापरायचं असेल तर ते तुम्हाला साधारणपणे 3 लाख रुपयापर्यंत कर्ज बिनव्याजी वापरता येतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भातील एक महत्वाची अशी माहिती होती जी तुम्हाला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. याच्या संदर्भात इतरही काही जर प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.